मंडळीनो, कोरोनामुळे गावची किंमत समजली आणि आता सिलेंडरमुळे चुलीची किंमत समजली। जेव्हा सुरुवातीक सिलेंडर इले ना तेव्हा सरकार सांगत होता की चुलीवरचं जेवण करू नको, प्रदूषण होता। आणि आता सिलेंडर भेटत नाहीत ना तर ताच सरकार सांगता की चुलीवरचं जेवण करा। म्हणजे आमचे पूर्वज त्यावेळी काय मूर्ख होते काय? आणि त्यावेळी सरकारने पण सांगितलं की आता लाकडा तोडायची नाही, चुलीवरचं जेवण बनवायचं नाही, आता सिलेंडरच वापरायचे। आणि तेव्हा आपल्या कोकणातील लोकांनी अजिबात ऐकलेली नाही। हे बघा, किती जरी सांगितले ना तरी दरवर्षी पावसाच्या आधी अशी लाकडाचं माच घालून ठेवायचे। आणि हे दरवर्षी प्रत्येक जण कोकणात असतात, प्रत्येकाच्या भरवडीत। आणि आता किती जरी सांगितले बाबा सिलेंडर येतात तरी कोण आता कोकणातला माणूस ऐकणार नाही। तो आपली लाकडाची व्यवस्था करून ठेवतो लो नाही हो। इतके वर्ष केला तेच ना, आपले खरा सांगा, आपले पूर्वज मूर्ख होते का हो? मूर्खच नव्हते, त्यांना समजावून होते पुढे काय होता का। हो, सरकारकडे फसवतो तो सरकार। गावच्या ह्याच्या म्हाताऱ्यांका जुन्या माणसांका मूर्ख बनवायचो। आता मूर्ख गावचा माणूस नाही, सरकार मूर्ख। तेव्हा लाकडा तोडायची हो, पण तेवढीच लावायची, ह्या कोणाच्या लक्षात येत नाही। किती जरी लाकडा तोडल्याने ना नाही तर एवढ्यात कोकण पूर्ण खल्लास झाला असता। सरकारच्या नादाला लागतात हो, आणि सरकारने आता आपली व्यवस्था चालक होईल तर ह्या कोकणातल्या गावच्या जुन्या माणसांचीच माहिती घ्यायची आणि जुनीच परंपरा वापरायची, तीच परंपरा जुनी ठेवायची। आता उद्या पेट्रोल जरी बंद झाला तरी परत बैल हवे होते मग मिशनी कशा काढल्या, ट्रॅक्टर बिक्टर कशा वापर केल्या पेट्रोलच्या जीवा मग डिझेल बंद केला ना। आणि आता पुढे पण परिस्थिती अशीच होतील या, त्यामुळे खराच कोकणात आम्ही खूप सुखी असाव, चांगले एकदम जबरदस्त निसर्गाच्या सानिध्यात। सरकारने कोकणातल्या माणसाला फसवीची वाटवण करू नको। सरकार कोकणचे माणूस लय हुशार आहेत।